योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. भारतात परिक्रमेला महत्व आहे. अयोध्या, गिरनार, कुरुक्षेत्र, कैलास ह्या परिक्रमा गणल्या जातात. 18 पुराण आहेत, त्यामध्ये नदी म्हणून एकच पुराण गणलं जातं, ते म्हणजे नर्मदा पुराण. शिवाय रामायण, महाभारत या पौराणिक ग्रंथात देखील नर्मदे महत्वाला महत्व दिलेलं आहे. नर्मदा नदीच्या परिसरातील असलेल्या तीर्थक्षेत्राला भेट दिल्यावर पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. नर्मदा परिक्रमाच्या विषयी महत्व, तिचं कार्यकाळ, तिचा आलेला अनुभव, प्रसंग आज आपण या ठिकाणी विशेष भागामध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी योगेश कोळी आणि आपण पाहत आहात योगेश कोळी ऑनलाईन. नमस्कार. नर्मदा परिक्रमा संदर्भामध्ये आलेले अनुभव ऐकण्यासाठी ठाण्यातील नौपाडा येथे असलेले, ज्यांनी नर्मदा परिक्रमा ही 2011 आणि 12 ह्या वर्षी पूर्ण केली, ते विनायक वामन केतकर आज आपल्या ठिकाणी अनुभव सांगण्यासाठी आलेले. केतकर साहेब नमस्कार. नर्मदे हर. ही परिक्रमा आपल्याला करावीशी का वाटली? ह्याच्या मागे आमच्या पूर्वजांनी, जसं आमच्या पिढीमध्ये आमचे वडील आहेत ते स्वतः रेल्वेत होते आणि त्यांनी सगळी धार्मिक स्थळ आम्हाला जिथे इथे म्हणून रेल्वे लाईन गेले तिथे आम्हाला सगळीकडे फिरवले आणि तेव्हा आम्हाला त्याचा व्यासंग म्हणजे त्या हळूहळू त्या धार्मिक याचा व्यासंग जडत गेला आणि वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक स्थळी जाणं, बघणं, तिथले अनुभव घेणं हा एक आम्हाला ध्यास लागला. ज्याप्रमाणे अमरनाथ यात्रेला काश्मीर फिरवलं आणि अमरनाथ यात्रा ही आमची जवळजवळ माझी स्वतःची अमरनाथ यात्रा आज 13व्यांदा ह्या मागच्या वर्षी झाली आणि त्यानंतर माझा मोठा भाऊ आहे त्याची 15व्यांदा झाली, त्याच्याहून छोटा एकदम भाऊ आहे त्याची 21 वेळा अमरनाथ यात्रा झाली. असं तो आम्हाला एक व्यासंग जडत गेला की नवनवीन क्षेत्री जाऊन तिथलं पुढच्या क्षेत्राचं महात्म्य समजून घेऊन तिथे जाणं. एकदा गजानन महाराज मंदिर ट्रस्ट शिवाजीनगर, मोहन सदाशिव आळवे त्यांच्याबरोबर शेगावला आम्ही पदयात्रा इथनं काढलेली होती. तर त्या यात्रेत असताना एकदा सहज विषय झाला की प्रत्येक जण आपले आपले अनुभव सांगायचे. मोठी मोठी लोक होती, इंजिनियर होते, डॉक्टर होते, की तुम्ही काय करता, तुम्ही काय करता. तर त्याच्यात जेव्हा माझा एक दिवस असा रात्री 20-25 दिवस आम्ही चालू होतो, एकदा माझा जेव्हा टर्न आला, केतकर तुम्ही काय करतात, तर मी सांगितलं मी भ्रमण करतो, सगळीकडे फिरतो, छान छान स्थळ सगळी बघतो, तिथले अनुभव घेतो. तर म्हणे आता तुमचं कुठे कुठे फिरणं झालंय आणि आता काय करायचंय. तर तेव्हा माझ्या वाचनात सगळं नर्मदा परिक्रमेविषयी बरंच माहिती अशी मी वाचत होतो आणि नर्मदा मैयाविषयी ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या माझ्या वाचनात येत होत्या आणि तेव्हा मी सहजतेने ते म्हणालो की माझा आता नर्मदा परिक्रमा हा एक विषय फक्त आता माझा राहिलेला आहे आणि ती नर्मदा परिक्रमा मला करायची आहे. कधी योग येईल त्या मैयाच्या कृपेने. आणि तसं बोलणं माझं सगळ्यांनी ऐकलं आणि काही जणांनी ते लक्षात मात्र ठेवलेलं. वझे काका म्हणून आमचे एक होते आणि त्यांनी ते एवढं लक्षात ठेवलं की ते एकतर इन्शुरन्सचे आहेत, म्हणजे बोटींचे वगैरे इन्शुरन्स त्या मोठ्या कंपनीत होते. आणि एकदा त्यानंतर मग आमच्याकडे एकदा भागवत आयोजन केलेलं होतं ह्या अंगणामध्ये जिथे. तर तेव्हा ते सहजतेने माझ्याकडे आले. तर पहिल्याच दिवशी भागवताचा प्रारंभ झाला आणि त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तीर्थप्रसाद आम्ही वाटप चाललेलं तेव्हा त्यांनी मला सहजतेने सांगितलं, केतकर तुम्ही आपल्या शेगावला आपण जाताना तुम्ही म्हणालेलात की नर्मदा परिक्रमा मला करायची आणि आता म्हणे आपल्याला योग आलेला आहे. असे असे काही जण बदलापूरचे वगैरे कुलकर्णी म्हणून आहेत ते आणि असे आम्ही 12-15 जण जातोय, तर तुम्ही आमच्याबरोबर या. आणि तो योग त्या ह्याने घडून आला आणि तेव्हा मी सहजतेने विचारलं, माझी आई आहे आणि आता घरात ती सर्वात श्रेष्ठ आणि मोठी आहे, तर तिचा सल्ला घेतला आणि मग असं ठरवलं की आपल्याला परिक्रमा तर करायची आहे, पण आता कसं. आणि त्यांनी सांगितलं सांगा मला, मग आपण ठरवून तशी आपल्याला तिकीट काढायला लागतील. तर मला तेव्हा वाटलं काय की आपण नंतर जाऊया वगैरे. जर तर असेल तर मनामध्ये स्मरण केलं, कारण सगळ्यांची परवानगी घेऊन जायचं हा विषय तेव्हा मला माहित नव्हता. पण मी सहज आईला म्हटलं, आई नर्मदा परिक्रमेला जायचंय का, काय करू, जाऊ का. तेव्हाच माझा मोठा भाऊ पण घरात होता, त्याला पण विचारलं आणि सहजतेने त्यांनी सांगितलं, बघ तुला जमणार असेल तर जा, ते कठीण असतं. म्हटलं बघूया तर. आणि मी त्या काकांना तेव्हा मी वझे काकांना सांगितलं की हो मी येतो काका, आपण जाऊया. तर तो दिवस गेला, दुसरा दिवस गेला आणि भागवता करता तिसऱ्या दिवशी परत ते आले तेव्हा त्यांनी आणून माझ्या हातात तिकीट ठेवलं.
की विनायक आपली गाडीची तिकीट ही अशी अशी काढली, ही गाडी आहे आपली आणि ह्या योगायोग तारखेला जुळला आपल्याला जायचंय. तर मी एकदम अवाक झालो, अरे बापरे म्हटलं. म्हणजे हे जाऊ जाऊ असं नाहीये, हे आता 2-3 महिन्यात आपल्याला आता इथनं लगेच गाडीची तिकीट पण म्हणजे 2 महिन्यात आली की आणि आपल्याला ती परिक्रमा आता नक्की करायला जायचंय. तर त्या दृष्टीने नंतर माझी सगळी मग ती जमवाजमव किंवा विचार सुरू झाले. मग माझ्या आईने मला सगळं नर्मदा मैयाविषयी काही गोष्टी तिच्या स्मरणात होत्या, त्या सांगितल्या. आमच्या पूर्वजांमध्ये कोणी नर्मदा परिक्रमा केली आहे का वगैरे ही चर्चा व्हायला लागली घरामध्ये, की नर्मदा परिक्रमा कशी असते, कोण कसं आता काय होतं. आणि त्याच्यानंतर मग काही जे जाऊन आलेले त्यांचे अनुभव, त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, मग तिथे काय न्यायचं असतं काय नाही ह्याच्यापासून सुरुवात झाली. तर बरचसं मी किल्ले वगैरे असं ट्रॅकिंग करणारा असल्यामुळे मला ते तुम्हाला अनुभव सॅक आणि ते सगळं जमवा मला वाटलं की ते आपलं बरोबर गाठोडं घेऊन सॅक वगैरे घेऊन जाऊन आणि तसं करूया. पण तेव्हा माझा एक धाकटा भाऊ आहे, तो म्हणाला अरे नाही तिकडे थंडी असेल तर तू काय कर, ह्या जशा साखरेच्या वगैरे गोणी असतात ना, तशा आमच्या ह्या कुटीभूषे पातळ आणि छान उबदार गोणी असतात. आणि त्यांनी त्या भिजत घातल्या 4 दिवस आणि त्या गोणी मला धुवून वगैरे स्वच्छ मला दिल्या आणि म्हणाले ह्या पण बरोबर नाही तू बाकी स्वेटर वगैरे बरोबर. तर ते आम्ही आपला त्याची एक ही की ह्या घेऊन जा म्हणून त्या आम्ही आपल्या गाठोड्यात माझ्या त्या सॅक मध्ये वगैरे भरून घेतल्या. आणि मग दिवस आमचा तसा मग आमचं भागवत झालं संपूर्ण. त्याच्यानंतर त्या चर्चा आमच्या सगळ्या होत्या आणि मग तो दिवस हळूहळू आमचा जवळ यायला लागला. तशी अजून वेगवेगळे आलेले जाऊन आलेली जे व्यक्ती होत्या त्यांना भेटणं किंवा ज्यांनी गाडीनी वगैरे परिक्रमा केली आहे त्यांना त्याविषयी माहिती घेणं, त्या तिथे रस्ते कसे आहेत काय त्याची माहिती घेणं, आपण चालू शकू का नाही ह्यापासून विचार करणं. मग एक दिवस मी इथे चालायला सुरुवात केली. सगळ्यांनी सांगितलं विनायक रोज चालायला पाहिजे तुम्ही असं तसं. तर मला व्यायामाची आवड असल्यामुळे व्यायामशाळेत चालणं किंवा व्यायाम आमचा व्हायचा. पण व्यायामशाळेचा व्यायाम आणि तिथलं ते ट्रेडमिल वरती आम्ही चालायचो किंवा आम्ही अगदी 5-10 किलोमीटर चालून वगैरे असं प्रॅक्टिस आहे का बघूया वगैरे. पण ते चालणं आणि प्रत्यक्ष चालण्यात जमीन आसमानाचा फरक होता. त्यानंतर मग आमचे दिवस जवळ यायला लागले. मग नंतर एक दिवस मी इथनं कल्याणला चालत गेलो आणि चालत आलो पूर्ण दिवस. आणि अशी ती माझी त्या ह्याची एक एक मी तयारी केली की आपल्याला काय जमतंय, कारण इथे आपल्याला जर जमलं तर हे आपल्या घराच्या हाकेच्या अंतरावर आहे. आपल्याला काय समजतंय, आपल्याला शरीर साथ देत आहे का नाही हे बघण्याकरता मी प्रयास केला तो. आणि ते माझं छान सक्सेस झालं. पण नंतर कल्याणला जाऊन आल्यावर 2 दिवस मात्र फ्लॅट झालो तेव्हा समजलं की चालणं काय असतं ते. म्हणजे ही कंटिन्युटी. परिक्रमा सुरू कुठून होते मग? ही परिक्रमा आम्ही सुरुवात केली ती ओंकारेश्वर इंदोर पासून. आम्ही इथनं पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली ती इथनं आम्ही महाकालेश्वराला उज्जैनला आम्ही गेलो. आमची तिकीट आम्ही तशी काढलेली. उज्जैनहून आम्ही तिथे महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर तिथनं आम्ही खाली इंदोर आणि ओंकारेश्वरला आलो. ओंकारेश्वरला नर्मदा आणि कावेरीचा संगम आहे आणि ओंकार हा मांधाता पर्वत जगातला दुसरा तिथे एक आहे, ज्या नदीच्या पात्रामध्ये पाण्याच्या सतत प्रवाहाच्या धारेनी ओम आकार जो नैसर्गिक झालाय तसा ओम आकाराचा पर्वत तिथे आहे. आणि ते 12 ज्योतिर्लिंगापैकी तिथे आपलं ममलेश्वर हे स्थान आहे. तर तिथे नर्मदेचा स्रोत भरपूर आहे आणि तिथे त्या क्षेत्राला नर्मदा मैयाचं नाभी क्षेत्र म्हणतात, म्हणजे कमरेवरचा हा भाग. तर साधारणपणे मध्यावधी येथे आहे क्षेत्र. तिथनं आपण परिक्रमेचा संकल्प वगैरे करतात आणि नर्मदा परिक्रमेला पायी जे जाणार आहेत ते तिथे रजिस्टर करतात आपली नावं वगैरे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात आणि तिथनं आपण परिक्रमेला सुरुवात करतो. ते खाली आपण गुजरातकडे इथे येतो, गुजरातच्या दिशेने येतो. प्रथम प्रत्येक परिक्रमा करताना आपण कोणालाही नमस्कार करताना पण आपण पायाकडे वंदन करतो आणि मग मुखकमल वरती बघतो. त्याप्रमाणे नर्मदेची पण परिक्रमा करताना आपण पायाच्या दिशेने पहिले जातो. तिचे जर आपण तिचे एक स्वरूप धरलं तर उगम आहे तो अमरकंटक. त्या तिथे छत्तीसगड अमरकंटकला उगम आहे आणि तिथनं मैयाचं स्वरूप बालस्वरूप आहे आणि तिथनं ती मोठ्या स्वरूपात वाहत 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 रत्नासागर म्हणजे गुजरातला जो महासागर आहे त्याच्यात ती विलीन होते. म्हणजे तिथे पाय आहेत तिचे. तर आपण ओंकारेश्वरून पाद्य पूजनासाठी समुद्राच्या दिशेने म्हणजे गुजरातकडे जातो. तेव्हा ह्या आपल्याला शूलपाणी वगैरे ह्या सगळ्या जंगलांमधून जाऊन मग तिथे आपण नावेमार्फत पलीकडच्या तटावर जातो. अशी सुरुवात आपण ओंकारेश्वर या नाभी क्षेत्रापासून
करायची साधारणतः असते. किती मग साधारण दिवस लागतात ही परिक्रमा पूर्ण करायला? परिक्रमा करायला साधारण माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा आम्ही जी माहिती काढलेली ही परिक्रमा 3500 किलोमीटरची एकंदरीत आहे. मैया किनारे किनारे, नक्की. कारण हायवे रस्ता आहे तो साधारण 200 ते 300 किलोमीटर कमी आहे, कारण तिथे ब्रिज वगैरे आहेत आणि हायवेचा मार्ग कमी होतो त्यामुळे. हा, आणि कैसे करू सहसा परिक्रमेला जाताना कोणीही काही आपण ज्या आकर्षण निर्माण होईल दुसऱ्याला, किंवा ज्याच्यावरनं वाद होतील, किंवा आपल्याला काही जोपासायला लागेल, सांभाळायला लागेल, अशा गोष्टी न्यायच्याच नाही. मी स्वतः जाताना इथनं तुम्हाला मी पहिले सांगितलं, सॅक वगैरे भरून आणि हे कपडे घ्या, ते घ्या, असं करा, तसं करा. जवळजवळ 15,000ची बॅग भरून नेलेली होती. म्हणजे अच्छा. साहित्य वगैरे असं, की साहित्य. आता हे लागेल, ते लागेल, तिकडे असं आलं तर. त्याचं सुरुवात केली आणि 8व्या दिवशी मला एवढं ओझं झालं की ती शेवटी सॅक मी एकाकडे सुपूर्द केली, की बाबा रे, आता तू परिक्रमेला मला चालतच जायचंय आणि मी काय हे ओझं घेऊन आता चालू शकत नाही. तर हे माझं हे सामान सगळं इथे तू घे आणि ते तू ज्या याने काय गाडीने जाशील वगैरे तर माझं पुढच्या किनाऱ्यावर नेऊन ठेव, मी आलो आणि भेटलो तर मला ते मिळेल. आणि त्यानंतर मात्र त्या 8व्या दिवसानंतर मला तिथे एक महानुभाव होते, त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे माझ्याकडे धोत्र होती, तर त्या धोत्राच्या 2 झोळ्या मी तयार केल्या. त्याच्यात एकामध्ये माझं नर्मदा जल आणि बाकी पूजा साहित्य जे होतं ते, आणि गुळाचा खडा, तुपाची बरणी, एवढं मी घरनं इथनं नेलेलं होतं, ते मी त्याच्यात घेतलं. कारण नर्मदेचं जल आपण एकदा संकल्प केला की आपल्या बरोबरच असतं कायम. आणि दुसऱ्या झोळीमध्ये माझे जी काही पोती दिलेली होती 2, ती पोती, आणि ह्याच्यावर माझा सगळा प्रवास हा 4.5 महिन्याचा पूर्ण परिक्रमेचा पहिले 8 दिवस सोडले तर माझा हा झाला. आणि ते जे जुजबी साहित्य आहे त्याचाच खरा तुम्हाला तिथे गरज असते, त्याचाच उपयोग होतो. कुठल्याही प्रकारे तुम्ही भरमसाठ काही बांधून नेलं तिथनं, काही चिवडे लाडू हे ते नेलं तर काही काही उपयोग नाही, उपयोग होत सगळं नाही. निघून जातं. आणि त्या तिथे नर्मदे हर तुम्ही म्हणालात की, आणि आपोआपच सगळ्या तुम्ही गोष्टी मिळत लीन होऊन जातात. गेलात की, खरोखर हा अनुभव आहे की तुम्हाला काहीही करायला लागत नाही. तुम्हाला जे एखाद्या भरपूर चालून जर पाणी पाहिजे असेल आणि पाणी तुमच्यावर नसेल, नर्मदा जल असतं पण पूजनीय असतं ते, तर ते आपण घेऊन काही बाटली घेत नाही, पण तेव्हा एखादा पाणथळ सहज म्हणतो, बाबा पाणी पिओ, बाबा पाणी पिओ. तुम्हाला कधी एखादा घाट वगैरे चढून गेल्यावर तुम्हाला चहा बिस्किट काही खायची इच्छा आली किंवा थकला असाल, एखादा चहाचा टपरीवाला किंवा तिथे एखाद्या अगदी साध्या वेशात असतात, पण ते सहजतेने तुम्हाला म्हणतात, बाबा आओ चाय पाव, आणि तुम्हाला बिस्किटाचा एखादा पुडा आणि हे देतात, की तुम्ही धन्य होता की तुम्ही विचार करता, अरे हे काय, मला ही अपेक्षा आली, हे कसं काय घडून आलं, 1-2-5 मिनिटात तुमची ही इच्छा पूर्ण झाली. हे असे अनुभव पदोपदी येतात तिथे. पदोपदी येत असतात. एकूणच ही परिक्रमा करत असताना घनदाट जंगल लागतं, निसर्गाशी तुमचा संवाद होतो, झाडे, पक्षी, जनावरे हे तुमचे मित्र असतात आणि त्याच्याबरोबरच हे परिक्रमा करणारी लोक बोलतात. आणि नर्मदा नदी पाहिली तर ती खूप प्राचीन आहे आणि आज देखील तिचं वय म्हटलं तर करोडो वर्ष झालेलं आहे. नर्मदा नदी भोवती आता जे सगळे प्रकल्प चालले आहेत, दादांनी आता त्याच्या संदर्भामध्ये सांगितलेले आहेत. एकंदरीत किती उपनद्या ह्या नदीला मिळतात? नर्मदेला आता तूर्त तरी आता ह्या प्रकल्प झाल्याच्या पासनं बऱ्याचशा उपनद्या ज्या आहेत त्या, म्हणजे आता यांनी तर शेताकरता म्हणून बरेचसे कॅनॉल काढलेले आहेत. त्याच्यामुळे त्याची गणना आपल्याला करता येणार नाही, कारण गावोगावी येणारे जे पाट आहेत ते तिथे येतात. पण मुख्य स्त्रोत जे आहेत की नर्मदेला वरनं येणारी कावेरी खाली खाली आल्यावर इकडे महाराष्ट्राकडे जेव्हा येते, तुमच्या आपला धुळा आणि हा भाग सगळा महाराष्ट्राचा एक पट्टा येतो. थोडाफार पट्टा येतो. आपण एक साधारण गुजरातमध्ये किंवा MP मध्ये आपण मध्य प्रदेशला जाऊन ओंकारेश्वरला आपण सुरुवात केली की आपण इंदोर वगैरे असं उतरत गुजरातमध्ये येतो. गुजरात नंतर 3 आपल्याला राज्य लागतात एकंदरीत. हा, आता छत्तीसगड एक वरचा अमरकंटकचं वेगळं झाल्यामुळे ही 4 राज्यांमधून आपण राज्यांमध्ये फिरतो तसे. आणि मग हे जी उपनद्या आहेत त्या ओलांडाव्या लागतात का? आणि मग त्या ओलांडाव्या लागतात त्याला म्हणजे काय पाणी असतं का चिखल? नाही, जी मोठी परिक्रमा आपण ही करतो त्याच्यात उपनद्या म्हणजे नद्या ओलांडायच्याच नाहीयेत आपण. पण नर्मदेला धरून जे बाकी चॅनल आहेत त्याला जायला आता व्यवस्थित रस्ते आहेत. आणि नर्मदेचा
पादमार्ग म्हणून नर्मदेच्या किनारी आता चालणाऱ्यांकरता आता एक मोठी योजना आता सुरू आहे. आता मागच्या गतवर्षी मी गेलेलो तेव्हा नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांनी मी जेव्हा गेलो तेव्हा हा विषय नव्हता. पण आता बराचसा नर्मदेच्या किनारी जे चालणारे आहेत त्यांच्याकरता व्यवस्थित एक रस्ता करण्याचं काम चालू आहे. कारण बरेचसे नर्मदा भक्त जे परिक्रमा करतात या म्हणजे शूलपाणीच्या आता जंगलात किंवा सुलभ इथे होते परिक्रमा. आता सुलभ होत चाललेली आहे. वरनं आपण इथे खाली कटपोरला किंवा ह्याला आलो की आपल्याला नावेची सोय नव्हती. पहिले नावा छोट्या होत्या, पण आता सरकारी यंत्रणेने बरचसं त्याच्यात हस्तक्षेप झाल्यापासनं नावा चांगल्या झाल्यात. आणि जे पहिले नावा उलटायच्या हे व्हायचं, कारण संपूर्ण त्याचा व्यवहार जो चालतो तो समुद्राची भरती आणि ओहोटी याच्यावरती त्या नावा सुटणं असतं. आणि आता यात्रेकरू एवढे मोठ्या प्रमाणात वाढलेत की त्या नावा ज्या छोट्या नावा होत्या त्या मच्छीमारी किंवा कोळी बांधवांच्या, तर त्या कमी पडायच्या आणि त्याच्यात भरपूर लोकांना भरायचे ते. त्यांच्याकडे त्या काही जॅकेट्स नसायची, काही नाही. पण आता तिथे भरपूर सुविधा झालेल्या आहेत आणि लोक पण आता जाणारे यात्रेकरू आहेत ते सावध झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी व्हायला लागल्या. की ह्या परिक्रमा मी स्वतः जाऊन आल्यावर हे काही मुद्दे लक्षात आल्यावरती त्यानंतर मी 10 ते 12 वेळा परिक्रमा तिथे घेऊन गेलो. म्हणजे जे ठाण्यातले आमच्या किंवा बाहेरची जी लोक येणारी ज्यांना इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करायची पण पायी जाऊ शकत नाहीत, त्यांना वाहन मार्गाने न्यायचं आहे. मग वाहन मार्गाने नेताना मी त्यांच्याकडनं काय करायचो, त्यांना सांगायचो मैया किनारी तुम्हाला काय द्यायचंय तर काय देऊ शकता तुम्ही, आपण खाली इकडे कटपोर किंवा ह्याला आपण नावेनी जातो. तर नावेच्या ह्याच्यात बऱ्याच जणांना काय लाईफ जॅकेट्स नाहीयेत, तर तुम्ही येताना एक साधारण 750-800 रुपयाला एक लाईफ जॅकेट आपल्या इकडे मिळतं. तर तेवढं तुम्ही प्रत्येकाने आपल्याबरोबर आणायचं. आणि ते ज्याला जमणार असेल त्यांनी हवेची उशी मिळते आपली, हवेची उशी जी ट्रेनमध्ये वगैरे आपण वापरतो तशा उशी घेऊन यायचं आणि ती उशी फुगवून त्या नावेमध्ये बसायचं. कारण त्याच्यात आपण बाकी काही साहित्य घेऊन बसायचं नाही, कारण वजन वाढेल. सगळं आपलं हे घेऊन बसला तर पायी परिक्रमावाले आम्ही झोळे घेऊन बसतो. आमच्या चपला पण तिथे सोडून देतात, चपला पण घालायच्या नाहीत तिथे नावेत बसताना, हा नियम आहे. तर आता ती लाईफ जॅकेट आम्ही गेली 8-10 वर्ष नेली आणि आम्ही बोटीतनं दुसऱ्या किनाऱ्यावर गेलं की ती लाईफ जॅकेट किंवा ती हवेची उशी त्या नावाड्याला तिथे द्यायची. पण नंतर लक्षात आलं ते नावाडी ते सगळ्या वस्तू तिथे काय नावेत ठेवत नाही दुसऱ्यांकरता. पण आता ज्या सोयी झालेल्या आहेत त्या छान झाल्यात, नावा छान झाल्यात. त्याच्यामुळे प्रवास, त्या समुद्र प्रवास जो आहे समुद्रातनं नर्मदा पार करणं, कारण नर्मदा आली आणि समुद्रात मिसळली आणि लगेच दिसेनाशी आली असं काही नाहीये. कारण नर्मदेच्या एक जो प्रवाह जो आला तो अनेक किलोमीटर समुद्रात आतमध्ये आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे नावाडी, आपल्याला नावाडी नेतो आणि तेव्हा तो विशेषपणे मी गेलो तेव्हा तरी आम्हाला त्यांनी नर्मदेचं जल म्हणजे खालनं समुद्रातलं पाणी काढून दाखवलं. बाबा हे देखो ये पाणी मैया का है, यहाँ मैया विलीन हुई है. आणि मग आपण तिला आता ओलांडणार नाही, आपण आतमध्ये जायचं. समुद्रात असे आतमध्ये जातात आणि पलीकडच्या बाजूनी बाहेर येतात. तेव्हा सांगतात यहाँ मैया लुप्त हो गई है, ये पाणी देखो ये खारा पाणी आहे, असं आपल्याला ते बघायला मिळतं इथे. आणि तेव्हा मग ती रत्नासागराची पूजा आम्ही केलेली तेव्हा सगळ्यांनी, की त्याच्यात मैया विलीन झाली तर त्याची पण पूजन तिथे करतात. आणि मग पलीकडच्या तटावरती गेल्यावर तिथे पण भरपूर छान स्थानं आहेत. तिथे एक कमलदासजी महाराज आहेत त्यांची भेट झाली. तिथे मोठी विहीर आहे, तिकडे सगळे नंतर जाऊन आपल्या गोड्या पाण्याची आंघोळ करतात आणि मग पुढच्या प्रवासाला लागतो आम्ही. एकंदरीत तुम्हाला नर्मदा नदी मग कशी वाटली? तुम्ही प्रेमात पडलात नर्मदा नदीच्या? काय आहे म्हणजे तुमचं? नर्मदेच्या किनारी सुरुवातीला गेल्यावर वाटलं अरे करतायत आपण, करूया काय करू. पण जसजसे दिवस जात गेले आणि तिचे अनुभव मला येत गेले किंवा मला ज्या तिथल्या गोष्टी समजायला लागल्या त्याच्यानंतर समजलं की आपण हे काही साधे कुठेतरी आलेलो नाही आहोत. हे मोठं स्रोत जो आहे आणि ही शक्ती वेगळी आहे आणि हिला नतमस्तक घेऊन आपण याचा संपूर्ण अनुभव घेतोय. आज आपण किती भाग्यवान आहोत हे मला तिथे समजलं. की साधं काम नाही की कोणी उठावं आणि जाऊन, सहजता नाहीये की जाऊन परिक्रमा करून येऊ आपण. त्याच्याकरता तुमचे काहीतरी पूर्व सुकृत लागतं. जसं मार्कंडेय ऋषींचं तुम्ही नाव घेतलं की ज्यांनी लिहिलंय, तर त्यांच्या पुराणात पण त्यांनी लिहिलंय की जे नर्मदेचं दर्शन ज्याला होतं शेकडो वर्ष, ज्याची काहीतरी पुण्याई शेकडो वर्षांची असेल त्याला नर्मदेचं दर्शन होतं. आणि लाखो वर्ष याची
काहीतरी पुण्याई झालेली झालेली असेल असते त्याला त्यामुळे तिथे पुण्याशिवाय जाऊन- हा योग येऊ शकत नाही. 2011 आणि 12ला तुम्ही परिक्रमा केल्यानंतर भविष्यात पुन्हा करण्याचा काय संकल्प आहे का? नाही, नंतर मी सांगितलं जसं मला मैयाने सातत्याने वार्षिक माझी तिथे जाणं येणं आपोआप येणं केनं त्यामुळे. प्रकारेनं होतं, काही कारण असो. मला अनुभव तिचा असा आहे की ती मला काही कारण करून तुम्हाला माझ्याकडे पाठवते केतकरजी आम्हाला परिक्रमा करायची, आम्ही 10 माणसं चला घेऊन. तर मी तयार असतो, कारण हा मला संकेत असतो की मैया तुला म्हणजे बोलवते तुम्ही की परिक्रमा केल्यानंतर हे साध्य झालं म्हणावं साध्य हरकत झालं, सहजतेने झालं. सहजतेने आणि साध्य माझी झालेले 10 की ते आजही 12 वेळा मार्गदर्शक 12 वेळा मी मार्गदर्शन लोकांना घ्यायला 12 वेळा मी घेऊन गेलो तिथे. येऊन गेले. की माझ्याकडे लोक सहजतेने म्हणजे 2दा तर आम्ही बस नेल्या, त्यानंतर मग टेम्पो ट्रॅव्हल, म्हणजे जशी माणसं असतील त्या संख्येप्रमाणे वाहन करायचं आणि सगळ्यांना त्या रस्त्याची माहिती द्यायची. त्याच्यामध्ये मी कुठच्याही प्रकारे आर्थिक व्यवहार ठेवला नाही. हे मी मात्र सच्चाईने तिथे केलं की जे येतील माणसं त्यांना घेऊन जायचं. माझा मी गृहस्थी आहे, संसारी आहे, तर संसार सोडून तुमच्या इथे तुमच्या सेवेत येणार. तरी त्याचं काय आहे, तर नर्मदेला जसं तुम्ही दान धर्म करता तसा मी एक ब्राह्मण आहे आणि तुमच्याबरोबर मी माझं गृहस्थ आश्रम घर सोडून आलेला आहे. तर मला देखील जे काही आर्थिक सहाय्य लागतं पैशाशिवाय काही होत नाही. तर जे काही तुम्ही सत्पात्री जे तुम्ही द्याल ते नर्मदे यार म्हणून माझ्या झोळीत टाका. आणि लोक त्यावर उकून गेले. मला तरी हा अनुभव आहे 12 वर्ष की सहजतेने मला त्याच्यात चांगलं हे होतं. माझं घरदार चालायला मला दधात होत नाही आणि ती सगळी मैयाची कृपा आहे की माझं हे नाही, तर मैया करून घेते, हे खरं आहे. नर्मदा परिक्रमा ही केवळ प्रदक्षिणा नाही तर भाविकांसाठी एक आनंद यात्रा आहे. एकूणच नर्मदे माईच्या प्रेमात पडल्याशिवाय कोणताही भाविक राहत नाही. आणि विनायक केतकरांकडनं खूप नर्मदा नदी प्रदक्षिणाच्या विषयी आपण ऐकलं आणि हे ऐकल्यानंतर मात्र मग त्या नर्मदा प्रदक्षिणेची ओढ लागल्याशिवाय राहत नाही. आणि खरंच नर्मदा प्रदक्षिणा करणं म्हणजे हे भाग्याचं आणि पुण्याचं काम आहे. त्यामुळे एवढं मात्र नक्की आणि ते खरं भाग्यात असावं लागतं. थांबूया इथेच. एक पाऊल तुमच्यासाठी. नर्मदे हर 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 नर्मदे.